जगद्गुरु तुकोबा आहे. भगवंताचा आणि गोपाळाचा काय संवाद झाला, त्या संवादाची मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशिलाशया माजलगाव नगरीमध्ये चालत असलेला भव्य आणि अतिशय दिव्य श्री प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्ताने चालत असलेला आपला हा अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य, तसं विचार केला तर हा एक दिवसीय कार्यक्रम होता. पण या संपूर्ण मंडळीने हे मनावर घेतलं आणि एक दिवसाचा कार्यक्रम 8 दिवसाहून नेला. एकदा जोरात त्यांच्याकरता टाळी वाजवा. नाही तर गेल्या वर्षीचं कीर्तन मला वाटतं पांचाळ मीच केलं ना, आणि ह्याच जागेवर केलं. 1 दिवसाचा कार्यक्रम होता. 11 ते 1 दुपारी कीर्तन केलं. पण संपूर्ण पुरुष वर्ग, माता भगिनी आणि युवक विश्वकर्मा मित्र मंडळी, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि हा 1 दिवसाचा कार्यक्रम 8 दिवसाहून, अर्थात हा काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग. आणि या सेवेला उपस्थित आज महाराष्ट्र ज्यांनी गाजवला ती मंडळी आज उपस्थित. तुमचं काहीतरी परमभाग्य. एवढ्याले मंडळी मोठमोठ्याला सप्ताहाला मिळत नाही, आणि आपलं काहीतरी परमभाग्य. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक, आपल्या बीड जिल्ह्याची शान, आदरणीय मृदंग मार्तंड आमचे भरतजी अण्णा पठाडे आज ते आपल्याला उपस्थित आहेत. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गडबड खूप आहे त्यांना, चाल वाजून ते जाणार आहेत, तसं नादी लावून देणार आहे, ते नांग काढून घेणार आहे. अण्णाला देवे तेवढे धन्यवाद. आणि आमचे हे पांचाळ मामा आहेत ना महाराज, हे वारकऱ्यावर कलाकारावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे ह्या माणसाचा फोन आला की एक कोणीच नाही म्हणत नाही महाराज. सगळे माणसं ह्या माणसाने बांधून टाकलेले. भ्रमर गुंतले सुमन करते. आदरणीय आमचे स्वर कंठभूषण, आपल्या परिसराचं वैभव, आम्हाला गुरुस्थानी असणारे आमचे आदरणीय सुभाषजी महाराज भोगे, यशोदा जावडे, आदरणीय भजन प्रेमी आमचे कुलकर्णी महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. मृदंग सम्राट माझे अत्यंत जिवलग मित्र, आपल्या परिसराचं वैभव आमचे माऊली महाराज जाधव, आमचे रघुनाथ महाराज असतील, इकडून आमचे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे आप्पा महाराज चिलगर असतील, इकडून आमचे योगीजी महाराज नाथरेकर, त्यांनाही धन्यवाद. बाबाजी मुळे महाराज, आदरणीय आमचे उत्कृष्ट कीर्तनकार प्रल्हाद महाराज, आणि इकडून आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण व कीर्तनकार आमचे परमस्नेही या परिसराचं वैभव आमचे सोजे महाराज, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आता एकूण बरीचशी मंडळी टाळकरीमध्ये आमचे कोलती महाराज असतील, संपूर्ण परिसरातील भजनी मंडळी, ज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामानाचार्य, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. सज्जनाव इथे येणारे वर्ग 3 येतं. पहिला वर्ग आहे देवाला इथे यावं लागतं, दुसरा वर्ग आहे जीवाला इथे यावं लागतं, आणि तिसरा वर्ग आहे संताला इथे यावं लागतं. जीवाला यावं लागतं याचे कारण 3 येतं, संताला यावं लागतं याचे कारण 3 येतं, आणि भगवंताला यावं लागतं याचे बी कारण 3 येतं. जीवाला यावं लागतं, कर्म शिल्लक आहे, वासना शिल्लक आहे, आणि पाप शिल्लक आहे. ह्या 3 कारणामुळे जीवाला जन्म
उजळवयालो वाटा खरा खोटा निवारा वासगुरु आण्याचं ठिकाण त्यांचं वर आहे, आम्ही वैकुंठ वाशी. मग वरचे संत खाली का आले? खालचे लोक लईच खाली गेले म्हणून वरचे संत धोरणात राहिले. नाना कशाला येतील? नाही, धोरणात राहिल्यावर संताला खाली यावं लागतं. येतो कळबळा म्हणून काय 5 वाजले काय पाहायचं काम नाही मला. तुम्ही फक्त उठायचं नाही बरं का, उठायचं नाहीत ना बरं का. हात वर घ्या बरं, हात वर घ्या. कीर्तन कोणाला बंद करू वाटते, फक्त हात वर. वातावरण चांगलंय, वाजणारे चांगले आहेत, गायक चांगले आहेत, सगळं वातावरण बरोबर आहे. लावणी मृदंग सुद्धा उजळा वय आलो वाटा खरा खोटा निवडा. प्रत्येक देव मला भगवान श्रीकृष्ण आले कंसा करता, प्रभू रामचंद्र आले रावणा करता, मग विश्वकर्मा भगवान आले कोणा करता हे आपल्याला माहित पाहिजे. आता स्वयंभू मुनीची जी पृथ्वी महाराज सृष्टी रचना आहे आणि त्यातली त्या उत्तलपाद राजा, उत्तलपाद राजाची चिरंजीव ध्रुव बाळ. आता ध्रुव बाळाचा पुढे वंश अंग राजा. आता अंग राजा सात्विक, पण अंग राजाच्या पोटीचे मुलगा जन्माला आला वेन, ते जरा दुराचारी वागू लागला. आणि वेन राजा दुराचारी वागू लागला, सगळ्या लोकांना त्याचा त्रास झाला. लोकांनी त्याला तुम्हाला सांगतो मारलं. मारल्याच्या नंतर त्याचं जे शरीर होतं एका तेलाच्या कोठडीमध्ये झुरलं आणि त्याचं मंथन केलं, त्याच्यापासून 2 भाग निर्माण झाले. त्याच्यातला एक भाग आहे ना महाराज हे कलीचा अवतार आहे, आणि दुसरा भाग आहे लक्ष्मीनारायण सारखा जोडा प्रसिद्ध झाला, तिथून पुष्पवृष्टी केली. आणि तदनंतर महाराज जो पृथ्वीराजा निर्माण झाला, आणि त्या पृथ्वीराजाने सृष्टीची रचना करण्याकरता ज्यांनी सृष्टीची रचना केली, आता हे विश्वकर्मा हे मोठी शिल्पकार आहे. आणि आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर बांधकामाची इंजिनिअरिंग. जेवढे बांधकाम झाले याला कारणीभूत कोण आहे? आता जसं अण्णा मृदंग वाजते, माऊली महाराज मृदंग वाजते, याचा मूळचा पेशा कुठे? आनंदी म्हणजे पांडुरंग बाबा वैद्य यांच्यापासून मृदंग आला. मृदंग कोणी वाजवा पण त्याच्या परंपरेचे. जसा कुठला कीर्तनकार आला परंपरा जोग महाराजाची, तसं बांधकाम आता कोणी करा पण परंपरा आमच्या विश्वकर्मा महाराजाची. आता बांधकाम भरपूर केली. आता स्वर्गामधली जे स्वर्ग आहे ते निर्माण कोणी केला? स्वर्गाची रचना कोणी केली? विश्वकर्मा महाराजांनी केली. आता द्वारकेची निर्मिती कोणी केली? विश्वकर्मा महाराजांनी केली. हस्तिनापुराची निर्मिती कोणी केली? आता दुर्योधन तो मय नावाचा जो राक्षस होता त्याने जी मय सभा निर्माण केली, याचं बांधकामाचं टेक्निक कोणी दिलं तर माहिती? माय बापाने. हे टेक्निक देणारे कोणी? हे विश्वकर्मा महाराज आहे. मग आता जी बांधकामाची परंपरा आहे, शिल्पकाराची परंपरा आहे, ही जी सृष्टीची रचना आहे, या सगळ्याला कारणीभूत जर कोण असेल तर विश्वकर्मा महाराज आहे. हे सगळी परंपरा त्याची. आणि तो जो अवतार आहे हे पृथ्वी नावाच्या राजा करता, म्हणजे सद नावाच्या राजा करता, सदाचरण करण्याकरता विश्वकर्मा महाराजाचा अवतार आहे. मग चांगलं काम जर आपण करीत असून आपल्याला ते भेट दिल्याशिवाय राहत नाही. जयंती विश्वकर्मा महाराजाची. मग कालाचं कीर्तन कशाला? हे तर मग वैशिष्ट्य आहे ना. कीर्तन बघा, हे जे सगळे देव आहेत हे सगळे भगवंताचे सोंग आहेत.
ज्या त्या जातीतल्या लोकांना परमार्थ करण्याकरता प्रत्येक जातीत एक संत आणि एक युग पुरुष एक महात्मा जन्माला आलेला आहे. एक बी जात अशी नाही की त्या जातीमध्ये संत नाही आणि त्या जातीमध्ये देव नाही. पण कशा करता येली सोंगे येणे अवघी नारायणे येणे अवघी नारायणे विश्वकर्मा महाराजाचा जर अवतार झाला नसता खरंच तुम्ही भक्ती केली असती का? सावता महाराजाचा अवतार झाला नसता माळी समाजाने भक्ती केली असती का? प्रत्येक जातीचे शानपण बघा. ज्या भागात आरमुट लोक आहेत तिथं संत आधी जाते. ही संताची खासियत आहे. आमचे भोपाळ साहेब काय होते माहिती यायचा काहीच वाईट दृष्टिकोन नाही आणि आमची जीवलं घेतली तितक्याने नाराज झाले. म्हणलं मला कीर्तन करता आलं असतं. होतंय काय काही गोष्टी खऱ्या बोलावं लागतात आणि खऱ्या बोलल्या की त्याच्यात पकडल्या जातात आणि त्याच्यात आम्हाला अडचण येणार म्हणजे येणार. आता तुम्ही बघा आरणगाव सावता महाराज तिथं जर आपण गेलो ना पाणी प्यायला लोक देत नाही. आता हे जर काही ऐकलं म्हणजे इकडे येऊ शकते की नाही. मग तिथं सावता महाराज ज्याला म्हणाले काऊन आले तिथले लोक धोरणात करण्याकरता पुढले अज्ञानी लावावे सन्मार्गाचे अज्ञानी लावावे अज्ञानी लावावे अज्ञानी लावावे संतच अवतार होईल. आता तुमच्या नगरला कॉलनीला काय नाव आहे? किती गोड नाव आहे ज्ञानेश्वर नगर. आता मग ज्ञानेश्वर नगर मध्ये जर 2-4 महाराज लोक असतील भजन करणारे लोक आहेत फक्त करून घेणारे माणसं पाहिजे. आता इकडे आमचे अशोक महाराज हरकळे इकडे आमचे कोलथी मामा आहे इकडून आमचे पांचाळ मामा आहेत इकडून आमचे सुभाष महाराज आहेत कधी मध्ये अन्नाच येणे माऊली महाराज हे पकवाच आहेत गायक आहेत. याच्यामुळे लोक इकडे येऊ शकतात का नाही? आलं पाहिजे. आणि या भागात जर कोणी महाराजच नाही लोक परमार्थ करू वाटतो पण असा करता येतो का? आता एवढं मोठं वैभव आहे माझ्या माता भगिनीला येता आलं तुम्हाला येता आलं का? विश्वकर्मा जयंती जरी निमित्त असलो पण आपण एका जागेवर आलो हे किती पुण्य आहे मला. पाऊस पडतो कोणा करता चातक नावाच्या पक्ष करता पण फायदा सगळ्या जगाचा आहे. गाय दूध देते वासरा करता पण फायदा सारा घराचा आहे ना. जयंती द्यायची फायदा तुमचा. आज विश्वकर्मा महाराजांची जयंती एक निमित्त आहे पण इतक्याला अन्नदान आहे इतक्याला भजन आहे इतकं ज्ञानदान आहे निमित्त आहे एकाच्या कैवाडे सगळ्यांना शुभेच्छा मारा आणि तुम्हाला एक चांगला संकल्प सुचला. एक दिवस आता जयंतीला 1 दिवसाची कीर्तन आम्ही करतो पण तुम्ही 8 दिवसाचं नियोजन केलं आणि आता हे नियोजन असंच राहू दे आणि दरवर्षी कीर्तन आमचे
तुम्ही इतका वैभवात परमर्थ करलात मला, आम्हाला यायला काही अडचण नाही. आणि तुमचा टाइम चांगला आहे. आम्हाला सकाळचं एक गोष्ट होते, दुपारचं करून पुन्हा संध्याकाळी गोष्ट होते. संपूर्ण पुरुष वर्ग असतील, या कमिटीतील मंडळी असतील, महिला मंडळी असतील, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि कालाचं कीर्तन का, जयंती कोणाची असू द्या, पुण्यतिथी कोणाची असू द्या, पण कालाचं कीर्तन कृष्ण परमात्म्याचं करावं लागतं. कारण अवतार ते परिपूर्ण तुम्ही, अवतार तशी भरपूर आहेत. अवताराच्या राशी तू काय माणसं कीर्तनाला असले ना जरा बरं वाटते, आणि काय काय नसल्यावर बरं वाटतं. बरं त्यासाठी आमचे अण्णा आहेत महाराज, असल्यावर असा कीर्तनकार प्रफुल्लित राहतो महाराज. का, कारण मृदंग म्हणजे वाजविणाऱ्याचा प्राणी महाराज. त्याला पुन्हा माईक सिस्टीम नंबर 1 लाभली आपल्याला. टाळी वाजव द्यायचं का, तुमच्याकरता टाळी वाजव म्हणून तुम्ही तिकडे बघायला, आमचं काय उपयोग, डबल टाळी वाजव. आता बघितलं इकडे, कारण आम्हाला आमचं वय भोकायचे होय, नाही तर उपयोग नाही ना. बाई मोठ्याची घरी लूस थोडी निर्मित, म्हणजे कीर्तन करायला सगळ्या घटक लागते मला. टाळकरी चांगली पाहिजे. आता बरोबर किती वय भय मारायचं, अहो कितीतरी मोठ्याने सत्य बघितले आम्ही, पण इतके गुणीजन नाही. कितीतरी असे गुणीजन भेटतच आम्हाला. आपण एक म्हणलं ते तिसरंच म्हणते. काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलवतो, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांगत गंगुला बोलवतो. म्हणजे अवघड कुठं निघलं. आता किती वय भोय आपलं महाराज, अण्णा लाभले, सुभाष महाराज लाभले, हे सगळे महाराज मंडळी लाभले. आणि ते बी दुपारच्या कार्यक्रम सोपं आहे. प्रवास करायचा तर गाडी नीट लागत, रस्ता नीट लागतो, आणि ड्रायव्हर पेरायला लागतो. प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे, आणि ड्रायव्हर मावकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला त्या बघा खायचं कसं कळत. स्वयंपाकाला बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा सगळं काय खावं याची बोल मला. एका विना एक कामान, एका विना एक कामान, एका विना एक कामान, एका विना एक कामान. तसे 24 अवतार आहेत. कोणी 10 अवतार म्हणते, कोणी 6 म्हणते. बागुलामध्ये नामदेवराच्या गाथ्यामध्ये 10 अवतार माने, गर्ग साहित्यामध्ये 6 आले. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण. अंश अवतार तुम्ही आम्ही देवाचे अंश आहे, ममय वंश. आता अंश आहे पण थोडा भारी, माणूसच आहे पण राजा आहे, गायचे कामधेनू आहे, झाडाचे पण पिंपळ. आता आवेश अवतार 12 महिने 24 तास टेम्परेचर गरम, परशुरामजीचा अवतार. आता काही कला अवतार आहे, देवाची कला आहे. त्याला वाटलं कधी कधी डुकराचा अवतार घेतला, त्याला वाटलं कधी कधी कुत्र्याचा अवतार घेतला, त्याला वाटलं कधी लुगड्याचा अवतार घेतला. कोणा करता, द्रौपदी करता, कधी कधी असा अवतार घेतला. अर्धा माणूस अर्धा शिव. कोणाचा अवतार, नरसिंहाचा. आणि कोणा करता घेतला, चौथा बाबुल बाबुल नरहरी, बाबुल नरहरी,
आता हे देवाचा नरसिंहाचा अवतार आहे, भक्त प्रल्हाद करता याला कला म्हणते. त्याला जे अवतार आता द्रौपदी करता लुगडं झाला. नाथ महाराज म्हणले हाती वस्त्र देता घडी ये नेसता माझी द्रौपदी किशन उघडी या लागी मी लवड सवडी स्वय लुगडी झालो. द्रौपदी करता कला अवतार. आता पुढे पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा. कसा अवतार आहे? पूर्ण अवतार पण परिपूर्णतम नाही, कारण त्या अवताराला मर्यादा आहे. रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा पती नाही. विठ्ठला त्याला मर्यादा आहे. आता रामासारखा राजा होणं नाही, तसं लेकरू बी होणं. बापाच्या एका शब्दामुळं राम वनवासाला आता जाईल का? आता दशरथालाच राम वनात काढू. काळ बदलला. विठ्ठला पाच सात रोज झालं सुभाष महाराज एक वास्तुशांतीचं कीर्तन केलं आणि त्याच्या घरावर नाव होतं ना मातृ पितृ छाया. आता मी कचून वर्णन केलं, कारण म्हणलं माय बापाचं भक्त आहे. पण वर्णन केलं एका माणसाने माझा हात धरला. मला म्हणला महाराज जरा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. म्हणून तू काऊन तू खायला वर्णन त्याचं केलेलं नाही 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 त्याचा विषय नाही चालला. पण तुम्ही इतकं त्याचं वर्णन केलं, तुम्हाला माहित आहे त्याचे मायबाप कुठे? म्हणलं कुठे? वृद्ध आश्रमात येत नाही. मला पायापाशी गंगान गुड याला सांगावं. आणि म्हणलं त्याचं घरावरचं नाव मातृपितृ छाया आहे. हे म्हणलं मातृपितृ तिकडे आहे, त्याची छाया घरात येऊ. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, नाही कळालं प्रसाद तयार आहे. आणि बरेच दृष्टांत कळायला फोरजी लागत आहे. मला काल एका म्हातारीने म्हणलं काकू ताकीची बाकू तर कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसात कुठे बी जातील. बापाच्या शब्दामुळे मुलगा वनवासाला गेला प्रभू रामचंद्र. तसा शत्रू वन नाही मारा. रावण मारला आणि लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र म्हणले लक्ष्मणा रावणापाशी जाय आणि काही नीतीच्या गोष्टी शिकून ये. याला म्हणते शत्रुत्व मारा. तसा शत्रू नाही, तसा मित्र नाही आणि तसा पती नाही. शूर्पणखा होऊन प्रभू रामचंद्राकडे आलती, माझा स्वीकार करा. केला का स्वीकार? अहो मोकळा बोला ना. स्वीकार केला का? तिथे जर आपण असतो तर देता का व्हॉट्सअप नंबर? काय आपल्याला काय आपली उगाच कोणाचे मंदिर कोणाचे कार्यक्रम कोणाच्या पुण्यतिथ्या कशा होत्या कोणाचे येते मला त्याला वागावं लागत तसं मला. कोणाचं नाव निघत नाही मला. म्हणून आज मर्यादा शब्द लागला प्रभू रामचंद्राचं ध्यान येतं मला. येतं का नाही? ज्ञान म्हणलं की ज्ञानोबा राहायच, वैराग्य म्हणलं की तू कोबा राहायच, नाम म्हणलं की नामदेव राहायच. गोष्टी तसं मर्यादा पुरुषोत्तम म्हणलं नाव कोणाचं? पण हे पूर्ण अवतारी मर्यादित अवतारी. आता याच्या पलीकडं मर्यादा सोडून अवतार भगवान श्रीकृष्णाचा. जे मागचं जेवढं राहिलेलं होतं का ते सगळं गोकुळात पूर्ण केलं, कारण ते अवतारच त्याच्या करता. पूर्ण अवतार रामकृष्ण भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळात अवतीर्ण झाली.
सगळ्या गोपाळाकडे बघितलं. आता गोकुळात देव आले होते तर काय कमी महाराज, चिंता ते पळाली प्रवेश भितरी. देव आला ना, देव आला घरानंदाचे गावात, धन्य त्याच्या देवा. दैन्य गेलं, दारिद्र्य गेलं, सगळा जिकडे तिकडे आनंद. गोकुळीच्या अंत पार नाही का बाळकृष्ण नंदा घरी आनंद जिकडं तिकडं. आणि भगवंताने गोपाळाकडे बघितलं, चेहऱ्यावर नाराज दिसली मामा. आणि माणसाच्या चेहऱ्यावरली नाराजी आहे ना कशामुळे येते माहिती का, एक तर पोटात अन्न नसलं ना माणसाचा चेहरा नाराज राहतो. आणि दुसरी गोष्ट आहे त्या परिस्थितीत माणूस समाधान नसला ना तर चेहरा नाराज राहतो. आणि तिसरी गोष्ट माणसाचं शरीर कृष्ण असावा, माणसाचं मन कृष्ण असावा आणि माणसाचं हृदय कृष्ण असावा. माणसाचं शरीर कृष्ण झालं शक्तीचं काम जमत नाही, माणसाचं मन कृष्ण झालं युक्तीचं काम जमत नाही, आणि माणसाचं हृदय कृष्ण झालं भक्तीचं काम जमत नाही. विठ्ठला आज लोकांकडे सगळे फक्त माणसाकडे समाधान राहिलेलं नाही. करायले पहिल्या काळापेक्षा आताचा काळ चांगला आहे का वाईट? मला बोलायचं जरा. चांगला आहे ना, वाईट म्हणूच नका आणि वाईट नाही बी. पहिल्या काळात बाबा, आता तुमचं वय किती? वय वय जाऊ दे, तुम्ही सांगा बाबा. 75. तुमच्या काळात खायला नव्हतं म्हणून लोक मेले का जास्त खाऊन मेले? नव्हतं. आणि आता आता खाऊ 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 मारायचं. काल एक जणांनी 13 धपाटे खाल्ले आणि 1 बिस्लरीचं पाणी पिलं. त्याला म्हणलं मरशील ना, ते म्हणलं हे फक्त पाण्याला आधार आहे, काय गाव खातो? अरे अन्न जरी लोकांचं हरकळ बापून पोट तापलंय का, याच्यात 50% अन्न टाकावा, 25% पाणी टाकावा आणि 25% जागा रिकामी ठेवा. ज्याला जगायचंय त्यांनी. काय काय कपाळ दाबी तिथून पोट दाबी तिथे इतकं निबर लागत नाही तर उर्वती तिथ मार. मरायचे लक्षण आहेत महाराज. किती खावा ह्याला शास्त्र आहे, कोणाचं खावा याला शास्त्र आहे आणि कधी खावा याला शास्त्र आहे. विठ्ठला खाण्यात लोक पुढे येत. आज पैसे कमी आहेत का लोकांना? आज आता इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट त्याला. आजच्या पाकिटात मोबाईल येत नाही पंजाब पण चला केला इशारा जाता जाता. तुम्ही बघा कोणी हात वर करा, कोणी हात वर करू नका. मी बी घर जाऊन पैसे धंदे केले, मी पाकिट म्हणले पैसे नाही. काळ चांगला आहे मला, काळ चांगला. पैशात लोक पुढे आहेत, खाण्यात लोक पुढे आहेत, कपडे लग्न कमी आहेत का? काल आमच्या गावाकडे एका बाईने साड्याचं कपाट उघडे, साड्या तिच्या अंगावर पाड्या, बाई मेली. काही कमी नाही, फक्त समाधान नाही. आणि समाधान नसलं महाराष्ट्रात चेहरा नाराज, आणि चेहऱ्यावरची नाराजी म्हणलं का समाधान नाही. आणि समाधानाकरता जागा फक्त एवढीच आहे, आता तिने सदा चित्ता एवढीच जागा. भगवंताचं नामस्मरण करा, समाधानच समाधान. गोपाळाकडे बघितलं समाधान नाही. खायला नाही का? गोपाळ म्हणलं लय कचून खायलाय. दूध कारण पहिल्या 5व्या गायीवर होत्या, कोंबड्यावर थोड्या होत्या. नंद उपनंद वृषभानूवर या गायीवरच्या 5व्या आहेत ना. गोपाळला ते गाय भरपूर, दही दूध तर भरपूर, पण यायला खायला नव्हतं. आज काय काय माणसं अशी बघितली नाही. गायीचा धंदा आहे त्यांची, म्हशीचा धंदा आहे, दूध भरपूर आहे, पण आधी सगळं दूध तिकडे नेते. कुठं? तिकडं. आणि तिकून कॅन्डी आणले की हिसळून चहा पिते. किती चिकाटीपणा आहे महाराज. आपल्या घरी जर इतकं असेल तर दूध आपण खाऊ नाही का महाराज? नाहीत खात लोक, पैशामुळं नुसतं त्याचं चित्त आहे. गोपाळांचं हेच झालं, खाऊ देत नाही. मग भगवान म्हणले तुम्हाला घरचं खाऊ देत नाहीत का, तुम्ही खात नाही? गोपाळ म्हणले आई खाऊ देत नाही. आई म्हणजे माया खाऊ देत नाही. म्हणले मग खाऊ वाटतंय का? गोपाळ म्हणले देवा कोणता माणूस असाय त्याला खाऊ वाटत नाही. मग पोटभर खायचं का? जर आमचे नियम पाळून आले तर तुम्हाला पोटभर देतो.
पहिला नियम सांगितलं तुम्हाला पोटभर खायचं का अभंगातला पहिला नियम याल याल म्हणजे तुमच्या मनाला घेऊन तुम्ही पार मारतात या कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी मन आणि सगळं हातात कोणाचे आणि चांगल्या चांगल्याचं चांगलं केलं कोणी आणि चांगल्या चांगल्याचं वाईट केलं कोणी सगळे बघा झाडाला हिरवं ठेवायचं का पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला सिंचन करिता कशाला मी तू बनायची प्रमाणे सिंचन करिता मुळाला पाणी गेलं शेंडा हिरवागार तसं राजा हातात आला की प्रजा हातात आली वश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा तसं मन हातात आलं की सगळी इंद्रिय चिलर लोकांच्या नदी लागायची मेन बॉस हातात धरायचा तो हातात धरला त्याच्या मागे जाणता असते तसं सगळ्या इंद्रियाचा चिलर इंद्रिय त्याच्या नदी लागायची नाही कारण ती माणसाला सुचवू देत बॉस त्याचा कोणी तो गणराजा गणपती आधी बाई मोठ्याची सवाशी ढुली ना लेकर सांगायची नाही कारण तिच्या मागे ती येणारच ना सांगायचे कशाला माऊलीच्या मागे बाळकाची हाती मामा इथं 2-4 किलोमीटरला गाव आहे की कोणतं ना आपलं ते हे किती मनोर किती 2 आणखीन 2 किलोमीटर लांब 4 मनोरवाडी किती किलोमीटर गाळाटवाडी इकडे धरून आपल्या इकडे आणि रस्ता बी चांगला सांगा फुले पिंपळगावच्या 4 महिला पायी कीर्तन निघाले कुठं आपल्या इकडे निघाले पायी दुपारचा टाइम म्हणजे चला ते सगळं 4 लेकर निघाले किती झाले रिक्षावाला आला मावशी कुठं जायचे ते विश्वकर्मा जयंतीचा मोठा सप्ताह चालू आहे म्हणून तिथं कालेच कीर्तन त्या उगल्याचे ते रिक्षावाला काय मला माहिती का मला बी त्याच्याच कीर्तन जायचं मा घरी लोक आवाजावर नसतात बोल इथं आल्यावर काय नसते मग मावशी म्हणलं तुला बी जर त्याच्याच कीर्तन जायचं ना आम्हाला त्याच्याच जायचं देवानेच पाठवलं तुला किंवा मला कोणी पाठवल्या पैसे द्यावं लागते मग महिला म्हणले किती पैसे घेशील रिक्षावाला मला 40-40 रुपये देऊन टाक जास्त काय नाही मग महिला म्हणले आमचे 40 घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील रिक्षावाला म्हणलं तुम्ही बसल्यावर लेकर फुकट नेतो महिला म्हणले मग मधून आम्ही पाय येतो लेकरच नाही ना आता नुसते लेकर नेतो का रिक्षा फुकून देईन एका म्हाताऱ्याला आईस करायला 100 रुपये दिले किती 100 आईस होती 50 तर दाढी कटणीतच गेले खाली किती राहिले 25 चहा पाण्यात गेले खाली किती राहिले 5 रुपये भिकारीने मागितली ती बी स्टँडर्ड परवा मला एक भिकारी भेटला मला म्हणतो महाराज 5 रुपये द्या ना मोकळे म्हणून देऊन टाकले मला तरी काय तुमची घ्यायची मग 5 द्यायला खूप मारा ना पुन्हा वापस आलं महाराज आणखीन 5 द्या ना
म्हणलं हे 5 आणि ते 5 कशाला माझ्या मैत्रिणीला मला झटकाच बसला. अरे म्हणलं भिकाऱ्याला मैत्रिणी का? तू म्हणलं तिच्यामुळेच भिकारी झालो. एकटू पण सत्य बरं विठ्ठल. आता खाली किती राहिले? 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामू खायचा ना. हॉटेल मालकाकडे गेलं म्हणे गुलाबजामुन आहेत म्हणे. आहेत केवढ्याचे किती? 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले तर 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामू 20 रुपयाचे, पाक केवढ्याचा आहे? आता लक्षात आलं वाटतं तुम्हाला. ते मला गुलाबजामू घेतल्यावर पाक फुकट देतो. म्हातारा म्हणलं मग पाकच दे ना. आता दृष्टांत सोडून द्या, आपला सिद्धांत हव्या. रिक्षात जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. मनाला हातात धरा, देव सगळी इंद्रिय हातात देणार. म्हणून महत्वाचं कोण आहे? मन. आणि आतापर्यंत माणूस जे रस्ता सोडून चालतो का, याला कारणीभूत कोण आहे? मन आहे. मन. अजब झटका माये का, झटका माये का, अरे नारे बाकी तो भरी मारा भी ऐसी में बनता है. अजब झटका मारे का, चांगले चांगले लोक म्हणा. इंद्र पडिले भग, चंद्र झाला निळा. इंद्र पडिले भग, चंद्र झाला, त्याला डाग लागला. कोणामुळे? मन हातात नाही. मने आकळिले सर्वाशी, परी मन न कळे कोणाशी. मने छळिले देवासी, ती केवी इंद्रियाशी आटोपे. चंद्राधिष्ठाता मनासी, मने छळिले चंद्रम्यासी. व्यभिचारुनी गुरुपत्नीशी, शैरोगी त्याशी मन केले. एवढं कार्यक्रम कोणी केला? येऊ परमार्थातला बॉस म्हणे, त्याला हातात आहे. याला या म्हणजे गोपाळांना सांगितलं मनाला इकडे आला. दुसरा शब्द आहे लागे या, म्हणजे देवाला जोडून या. नातं देवाशी जोडावा, माणसाशी का जोडू नाही? तुमचं चांगलं तर नातं राहते. आपला पैसा संपला, नातं. आपले पाहुणे रावणे आपल्याला फोन कावा करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर? कवा करते? असल्यावर. आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा. आणि ती बाई म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया. जगात मान तुम्हाला नाही हो, लोकांचा एक गैरसमज. माया माग लय लोक येत निघेलं की आपत माणसं पळत येत. हे मेंदूतलं पाणी. आपल्या मागं कोणी नाही, आपल्या पैशा मागं. माणसाशी नातं जोड. पैसा आहे, आपली परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत लोक नाते ठेवतात. आणि आपली परिस्थिती ढासळली, लोक नातं तोडून टाकतात. पण जगात परमात्म्याशी नातं जोडा, गरिबीत बी उभा राहतो. सुदामा ब्राह्मण दरिद्री, गरिबीत नातं देव ठेव. अंतकाळीचा सोयरा. आणि तू का म्हणे नातं त्याशी जोडा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा विठ्ठल बाप माये, विठ्ठल भगिनी आणि भ्राता.
याला या मनाला घेऊन या, लागे या देवाशी नातं जोडून या आणि आमच्या मागे या. 3 नियम पाळून जर आले, देव असला सरी सोड मागे या म्हणतो बरं का. जगात आपण पुढे गेलेले लोकांना जमत नाही, कुत्र्याला गती कवा जमत नाही, माणसाला कोणाची झालेली प्रगती जमत नाही आणि साधूला अधोगती जमत नाही. जगात माणसं पुढे जा म्हणतात का आमच्या मागे या म्हणतात. माग एकच माणूस म्हणतो पुढं वा पुढं वा पुढं वा, एसटीचा कंडक्टर. बाकी जगात आपली दया कोणाला नाही, बाकी सगळे म्हणतात आमच्या. आणि त्यातली ते देव तर कवाच म्हणत नाही पुढं जा, देव म्हणतो माग या. संत माग या म्हणत नाही, पुढं जा बी म्हणत नाही, सोबत चला म्हणते. स्वल्प वाटे चला जाऊ. देवाचं काम कसं आहे माहितीये का, गरज असेल तर या, देव या पार्टीचा आहे. म्हणजे हिवाच होतं का जाळं पैसे जा, कपडे घालायचेत का वस्त्र अलंकारा पैसे जा, पाणी प्यायचं का पाण्यापाशी जा, उद्धार करायचा का हो माझ्याकडे या, मी तुमच्याकडे येणार नाही. संतचं काम तसं नाही. संत म्हणजे तुम्हाला जमणार नाही, लय पुढे गेले तर तुम्ही लयच पुढे जाताल, मागे राहिले ना तर जंगलात अडकताल. तुम्ही आमच्या सोबत चला, स्वल्प वाटे चला, कारण रस्त्याचं शुद्धीकरण आम्ही केलेलं आहे. मोडून या म्हणून याला या, लागे या, मागे या. काय देतात? आजी देतो पोट भारी, आजी देतो आजी देतो नियम पाळून आले. परमार्थात नियम आहेत महाराज. किती नियम आहेत? मनाला घेऊन या 1 नियम, देवाशी नातं जोडून या 2 नियम आणि आमच्या माग या 3 नियम. आणि इतके नियम पाळून जर तुम्ही आले तर आजी देतो आणि इतकं देतो पुरे मनाला तुम्हाला. पोटभर देणारे 2च आहेत, एक देव आणि एक संत. पण त्याच्यात गणित आहे, देव आधी काहीतरी घेतो आणि नंतर देतो. संताचं काम, संताचं दुकान तसं नाही. देतो बोलावी ना चला बाबा, देतो बोलावी ना चला बाबा, देतो बोलावी ना चला बाबा. संताचे नाही तर मग देवाच्या मागे जा. आजी देतो पोट भरी. आता काही लोकांचं पोट कवच भरत नाही, त्याला इलाज नाही. समुद्रात किती बी वस्तू पाणी टाका पोट भरतंय का? आग्नीत किती बी वस्तू टाका पोट भरतंय का? जावायला किती बी देऊन बघा, त्याचं तोंड कावा बी कोण म्हणून वाचलं नाही. किती बी द्या बरं का तू, समाधानी जात कवाच राहणार नाही. नेमकं किती देवा? अहो आताच्या काळात तर पोरगी दिली घेतलंय मोठं, काय सांगू आता सासऱ्याचे उपकार नाही, कारण काळ लई बेकार आलाय महाराज. काय सांगू तुम्हाला, हे त्याचे उपकार आहेत ना, पण समाधानी राहिले पाहिजे. कधी कधी तर काय काय जावाय पुढचं तर विचार बी करीत नाही त्याची परिस्थिती कशी महाराज. कोणाला त्रास देऊन ना महाराज कधीच मोठं होऊ नका. उपयोगच नाही त्याचा, अजिबात नाही. ओटच भरत नाही. महाराजाला किती बी दाक्षण दे नाही, आमच्यावर घेतल्यावर जरा सोपं वाटते म्हणून घेतलं. पोट भरत नाही. काही लोक किती देऊन बघा, पण पोटभर देणारे 2च आहेत, एक संत आणि एक देव. त्यांच्या मागे जा. एक तर देवाच्या मागे चाला, नाही तर देव मान्य संताच्या मागे चाला. बाकी लोकांच्या मागे जाऊन आपली जिंदगी बर्बाद करू नका, कारण समाजाची दिशाभूल करण्याकरता लोक जन्माला आले. आणि ते म्हणतील सुद्धा दुनिया झुकती है झुकाने वाला
नका नका ह्या आरी पडू नका. चांगल्या संताच्या नादी लागा, जीवन आपलं कृतार्थ होईल. बायको करण्यात चूक झाली तर चूक भरून निघती, जमीन घेण्यात चूक झाली तर चूक भरून निघती, पण वाईट माणूस जर आपल्या पदरात पडला तर जिंदगी बरबाद होते. आता बायको करण्यात होती, गोरी दिसली म्हणून केली, पण जरा भोळसर निघाली, नवऱ्याला दादाच म्हणाले, सासऱ्याला दादाच म्हणाले, मग बदलीता येईल का नाही? काय लाग आहे तुमचं म्हणायला, पण बदलीता येईल. दुसरी बायको करता येईल काय, ताण घ्यायचं काम नाही. जमीन घेणं दुखली, काळीची जमीन घ्यायची, पण जरा वेळ लागले नाही म्हणून फसलं, दुसऱ्या वर्षी घेता येईल. एकदा जर आपण वाईट माणसाच्या पाया पडलो, वाईट संत आपल्या जीवनात जर आले तर नाही जीवन सुधरत महाराज. चांगल्याच्या सानिध्यात राहिलं ना, चांगलं व्हायला टाइम लागत नाही, आणि वाईटाच्या सानिध्यात बसलं ना कधी जीवन वाईट होत आहे, मेळ बी लागत नाही. म्हणून संतांच्या देवाच्या मागे चाला. आणखीन 2 नियम सांगितले, हळून चाला आणि गडबड करू नका. हळू चाला, हळू चाला, हळूहळू चाला म्हणलं की हळूनच वाजिले, आणि हळूहळू चाला म्हणलं की हळूनच चाल म्हणते. याला समर्पक काम म्हणते. हळून चाला, गडबड नका. संसार सोडून पारमार्थ द्यायचं म्हणलं की गडबड करायची, करावी तातडी, संत समागमे धरावी आणि करावी तातडी. पण परमार्थात आलं गडबड करायची नाही. तू का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले घडी. बऱ्याच लोकांना एकदा माळ घातली की त्याला वाटतं न्यावं बरं फाटच भेटावं. इतकं सोपं नाही. जन्मोजन्मी आम्ही माझी असत्यवादाचे तत्व किती दिवस जाते मला परमार्थ करण्यात. उभं आयुष्य गेलं काही काहीच मेळ लागला नाही. आणि आपल्याला वाटतं एकदा टाळ वाजलं की आपलं नाव कुठं निघावं. साधना आहे, शेवा आहे, नंतर फळे. हळूहळू चाला आणि लई बोलू नका, कारण अनंत वाचाळ बरळती आणि आम्ही तेपर्यंत दुसरं खाता चरित्र केले चरित्र केलं. एक रांगत असताना आणि गोदने राखीत असताना. तसं 3 ठिकाणी केलं, गोकुळामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारकेमध्ये. पण चरित्र उच्चारायचं कुठलं चरित्र ते केले ते 2 अवस्थेत. एक रांगत असताना आणि एक गोदने राखीत असताना. रांगत असताना काय केलं, रांगत रंगनी
परमात्मा रांगत असलेले वय किती वर्षाचे 5 वर्षाचं आणि रांगत असताना कसं रांगतो परमात्मा तर तळ हात टाळी जरा मोकळी वाजी जरा जोरात वाजला तळवे तळ हात टेकीत उजव्या पायाने कोणत्या पायाने लेकरू जन्माला आलं आणि डाव्या पायाने रांगायला लागलं समजा मायबापाला शेवटपर्यंत जीव लागते आणि उजव्या पायाने रांगायला लागलं वर्ष श्राद्ध लवकर घालते रांगायला परमात्मा ते मनाला लेकरू आहे पण रस्ता चुकून आलेलं ब्रह्म आहे नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर अशा नाथ महाराज म्हणले रस्ता तर चुकलंच पण भक्ती करता वेळ झाले ब्रह्म कसे वेळावाले ब्रह्म कसे असे माणसं म्हणलं कशाला थकवा येईल मला असं वाटतं आपल्यातले 2-3 हजार ते एकट्याला देऊन टाकू मला ते आमच्यात घेत नाहीत म्हणून मी देत नाही गायक वादकाला कधी कमी समजेल कीर्तन करायचे प्राण आहेत महाराज ये अंग काढे ना तुम्ही महाराज किती बी आजार झाला ते बस स्टँडलाच गेला पाहिजे पटकन घेऊन शोभा गायक वादकामुळे असते महाराज काय आलो कुठं घालू आपण ब्रह्म कसे वेळ झालं आता रांग आहे 5 वर्षाचं लेकरू आणि रांगता देव गप नाही बसला कारण ज्याच्या करता आलं ते करावं लागेल ना मग चोरी केली आता कशाची चोरी केली दही दूध लोणी हे वाच्या अर्थ लक्षार्थ घ्यावं लागतो याच्या घरी काय कमी काय कळ मला चोरी का करतो माणूस वस्तूची आपल्याला गरज असावा आणि ती वस्तू आपल्या घरी नसावा याला काय पाहिजे दही दूध आणि याच्या घरी कमी होईल अहो हे 9 लाख गायचा मालक आई तुझा मी एकुलता एक तुझा मी एकुलता पोळी लाटी मला
घरचे घरी चोरी चोरी कोणाच्या घरी कसं जाईल होती येतो का नाही आपल्या करते इतकी पाहुणा मांडे पण म्हणलं का तुमच्या घरी लई बघ बघत का ते बघ आत निर्मळपणा आहे ते बघत आहे त्याचा निर्मळ असं का झोपडीत राहणार असली ती तल्या कण्या खाता येते विदुरा घरच्या बक्षू निकाण्या विदुरा घरच्या बक्षू निकाण्या बक्षू निकाण्या तुम्हाला वाटतं का दारू पिऊच नसेल ही बी आमची काय आता एक दुसरं कीर्तन आहे अजून तिसरं आहे बघा संध्याकाळी ते पण वाटतंय का तुम्हाला आणि साध्या सकाळपासून तुमची शपथ घेऊन सांगतो फक्त इतकी पोहे खाल्ली ती तुम्हाला हाईट पॉवर अशी ही रेंज कुठून येते माहिती का बॅटरी चार्जिंग कुठून होती माहिती का याला पखवाज म्हणते याला गायक म्हणते आणि तुमच्यासारख्या चेहऱ्यावरची प्रसन्नता नाही तर माणसं पुढे नीट पाहिजे थोबडाची हो ना काल एक म्हातारा पुढे बसलं उगाच मान हलवायची आता मला वाटलं लयचा अभ्यास करून मार सगळं कीर्तन माझ्या म्हाताऱ्याकडे बघूनच केलं कीर्तन झालं लोकांना म्हणलं लयचा अभ्यास लोक म्हणले ते बहिर आहे याला सगळं लाईट बी जायला पाहिजे पाहुणा घर तपासतो देव तपासतो आईची घेतो घरच्या बाजूनी कोणाचा कसं पेंड्या वाकडे सुदामे सांगितलं घरी जाऊन 4 लोकांच्या घरी जायचं नाही त्याच्या नादी लागू नका येडा माणूस आहे नादी लागू नका दारू पिणार आहे नादी लागू नका म्हातारा माणूस आहे नादी लागू नका आता हे लहान लेकरं असते त्याच्या नादी लागाव आता काही काही एक नंबर लाईट गेलो आमच्या पाठीत खूप आनंद आहे तुम्हाला मग बसवा का भांडणं केली कसं काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं बाळ्या कुठे चाललं मला शाळा त्या डब्यात काय मला पूर्णाची पोळी म्हणून आईने विचारलं काय सांग कुत्र्याने खाल्लं का लागलं काय माझ्या सोडून द्यायचं का बस त्याच्यात मागे भल्याने जाऊ
नादी लागायची. म्हाताऱ्याला होत काय नाही पण दम निघत नाही, बसत का नादी लागायला. आता येणं माणूस आहे, त्याला काय कळते घेणं देणं